निर्णय घ्या आणि तो निर्णय बरोबर आहे हे सिद्ध करा. सर, आपल्या आयुष्यात आपण असा काय निर्णय घेतलात आणि त्याच्यामध्ये बिझनेस 360 डिग्री चेंज झाला तुमचा, सांगा. हाच निर्णय घेतला की जेव्हा मी संपूर्ण लॉस केलं होतं, संपूर्ण लॉस केल्यानंतर मला परत विचार आला की आता परत सुरुवात कशी करायची. तेव्हा लक्षात घ्या, अमिताभचा फॉर्म्युला लक्षात घ्या. तुमच्या स्ट्रेंथ काय, व्हॉट इज युअर स्ट्रेंथ, व्हॉट यू कॅन डू द बेस्ट. धंद्यामध्ये बऱ्याच ऍक्टिव्हिटी असतात, त्यातली बेस्ट ऍक्टिव्हिटी कुठली करतात. तर मी करायचं होतं म्हणजे ॲग्रिगेशन. ॲग्रिगेशन म्हणजे जमिनी विकत घेणं. धंद्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा 2 ठिकाणी प्रॉफिट असतो. माझे वडील नेहमी मला म्हणायचे 2 ठिकाणी प्रॉफिट असतो. एक खरेदी करता तेव्हा, जेव्हा खरेदी तुम्ही चांगल्या रेटला कमी रेटला कराल तर तसं यांनी केलं, कमी रेटला रोकडामध्ये घेतली, कमी रेटला खरेदी केली. आणि दुसरा प्रॉफिट असतो तुम्ही जास्त रेटला विकाल तेव्हा, परचेस आणि सेल. तर सेल या 2 ठिकाणी प्रॉफिट ठरतो की तो आयदर कमी येईल किंवा होणार नाही किंवा होईल. आणि माझी स्ट्रेंथ होती जागा परचेस करणं, प्रोजेक्ट ॲक्वायर करणं, प्रोजेक्ट चांगल्या रेटमध्ये घेणं, कमीत कमी पैशामध्ये प्रोजेक्ट घेणं. आणि आज जवळपास मी 40 लाख स्क्वेअर फीट ते मुंबईसारख्या ठिकाणी, मलबार हिल म्हणा, नेपेन्सी रोड म्हणा, वॉटर रोड म्हणा, महालक्ष्मी रेसकोर्स म्हणा, दादर, लालबाग अशा ठिकाणी 40 लाख स्क्वेअर फीट जागा मी ॲक्वायर केलेल्या आहे. आणि शाळा एकदम मुंबईत असतात शाळा. आज आपल्याला आपल्याला त्याच्याने जरा जोरदार टाळ्या होऊन ह्याला अमिताभ फॉर्म्युला म्हणतात. अमिताभ जेव्हा टोटल लॉस मध्ये गेला होता आणि सगळे लोक म्हणाले काही 900 कोटी की 90 कोटी 90 कोटी लॉस होता. ABC नावाची कंपनी होती. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा त्याला आता पूर्ण म्हणा की आता सगळं घरदार सगळं काहीच नव्हतं. आणि अशा वेळेला त्यांनी ठरवलं त्याची कोर स्ट्रेंथ होती, ही वॉज अ स्टार. आणि तो स्टार सारखा म्हणजे तो स्वतःहून तो बाकी दुसऱ्याकडून काम करू शकत नाही, पण तो स्वतः चांगला अदाकार होता आणि त्यांनी त्याच्यावरती परत फोकस केला. सो ऑलवेज रिमेंबर व्हॉट इज युअर कोर स्ट्रेंथ अँड फोकस ऑन युअर कोर स्ट्रेंथ. सर, जसे की मल्टीटास्किंग म्हणजे मी किती डायरेक्टर आहे, याच्यावर आहे, फेडरेशन आहे, बँक आहे, सगळ्या पदं घ्यायची खूप हौस. आणि त्या पदावरती मग एक्झिक्युटिव्ह पण खूप चांगला चालेल. IT मध्ये मी हार्डवेअरचं करत होतो, सॉफ्टवेअर म्हणजे हार्डवेअरचं बंद करा. महिन्याचा 3 कोटीचा माझा सेल होता, पण त्या 3 कोटीप्रमाणे मला रिटर्न्स नव्हते. तरी CA बंद करायला सांगितलं. तर ते मी CAचं ऐकलं पहिली गोष्ट. दुसरं आहे की CA परत मला सजेस्ट केलं, आपल्याला गुरु म्हणा किंवा एखादा गाईड म्हणा किंवा दोस्त म्हणा सांगायला लागतं की त्यांनी मला सजेस्ट केलं की तू तुझ्याबरोबर अजून कोणतरी बँकर घे. आणि पहिलं आपलं सगळ्यांसाठी मी सांगतो की माझी कंपनी, सगळा स्टेक माझाच पाहिजे, 100% मीच ओनर पाहिजे. ही एक मेंटॅलिटीमधून आज माझं रिक्वेस्ट आहे की बाहेर यावं. एकट्याची आता स्टेजवरती काम होत नाही आहे. त्याला वेळ जेवढे लोक आतमध्ये येतील तर तेवढी स्ट्रेंथ वाढत जाईल. पण लाईक माइंडेड लोक आतमध्ये आणणं गरजेचं आहे. तर माझं एक त्या स्किलनं जे मी त्याच्यातून बाहेर आलो. पहिलं कसं मीच एकटा बघतो, कारण मी राईट केलं तर मीच आणि रॉंग केलं तर मी माझं एकटा. पण त्यावेळेला माझे जे पार्टनर बसलेले आहेत, इज अ बँकर, स्टार्टअप टीम ऑफ HDFC बँक. ज्यात आपण HDFC बँक पाहतोय, तर त्या HDFC बँकेचं स्टार्टअप 25 एम्प्लॉईमध्ये ही वॉज वन ऑफ द पर्सन. आणि प्रचंड मोठी सॅलरी, त्यांना हिसाब मिळालेला लाखो रुपयाचे, करोडोचे शेअर्स, तसं सगळं ऐश्वर्या म्हणजे लॅविश लाईफ. आणि ते आमच्या बिल्डिंगमध्ये मॅक्झिमम बँकर्स राहतात. मग आम्ही जिम पार्टनर, त्याच्या पलीकडे आमची काही दोस्ती नव्हती. आणि मग मी रोज त्याला दाना टाकत राहायचो. कशाला दुसऱ्यासाठी नोकरी करतो तू, माझ्यासाठी कशाला दुसऱ्यासाठी नोकरी करतो माझ्याकडे. आता परत मी मराठी माणूस, विचार करून तर पगार किती असेल 2-3 लाख, मी करेल ॲडजस्ट तेवढा, येतो इकडे. अक्षरशः मी त्याला तिथून उचलून माझ्याबरोबर घेतलं. त्यांनी इन्व्हेस्ट केलं. तो पैसे पाहिजेत का, हे घे पैसे.
50 लाख रुपये काहीही न बघता 50 लाख रुपये बँक माझ्या अकाउंटला टाकून दिले कंपनीचे. आणि स्टेक तर दिला, मला स्टेक पैसा मी पण उभा करेन, मला नॉलेजवाला व्यक्ती पाहिजे. तर दॅट वॉज द माय राईट डिसिजन. सरांचं सॅलरी काय होतं त्यावेळी? तर माझ्या ह्या पार्टनरला महिन्याची 25 लाख रुपयाची सॅलरी होती. सतीश रामचंद्र जोरदार काय म्हणजे एवढा सेक्युअर जॉब असतो. 25 लाख दर महिन्याला या पर्टिक्युलर दिवशी बँकेत क्रेडिट व्हायचे. आम्ही अच्छा घरात फक्त 2.5 लोक, म्हणजे छोटासा मुलगा आणि बायको नाही. बायको पण बायको ऑल्सो स्टार्टअप टीम ऑफ HDFC बँक. आणि त्याच्यापेक्षा मोठ्या बँकेत नंतर ती शिफ्ट झाले जॉबला. तिची इन्कम चांगली, त्याची आम्ही बघायचो आणि सगळ्यात चांगल्या गाड्या त्याच्याकडे. बँकेचं म्हटलं मॅनेजर असेल तो त्या पदावरती, पण ही वॉज ट्रेझरी हेड, म्हणजे पूर्ण मनी कंट्रोल सिस्टम सगळी त्याच्या हातात होती बँकेची. आणि त्याच्यातून नोकरी सोडणं सगळ्यांसाठी प्लीज, म्हणजे माझं सांगणं कर्तव्य आहे की हे जे धाडस आहे 25 लाखाची नोकरी सोडणं, आणि त्याच्यात सेल्स पण त्यांना मिळत होते. 10 रुपयाचे HDFCचे सेल मिळत, 10 रुपयाचा एक सेल, तो आता 1 रुपयाचा सेल झालेला आहे. आणि तसे 10 रुपयाचे 1.5 लाख सेल्स त्यांना हिसाबमधून त्यांना मिळालेले. आणि ते म्हणजे पैसा आता झालं त्याच्या पलीकडे काय, तर मी जे काय काम करतोय ते पर्सन व्यक्तीला टच होत नाही. त्याचं तिथून येण्याचं कारण नॉट फॉर मनी. मी जे काम करतोय एंड ऑफ द डे काय, माझ्या कामामुळे जसं ह्यांनी बिल्डिंग बनवली, त्या व्यक्ती ज्याला घरात जातो, घर मिळतं, त्याला त्याचा जो आनंद असतो, गणित असतो, तर हे अल्टिमेटली सुख देतात. आणि ते सुख कसं रिटर्न येतं, आपल्या कामाचं जे आपण काम करतो आणि त्याचा फीडबॅक जो मागं वापस मिळतो. तर हे ट्रेझरी हेड असल्यामुळे कुठे काही रिटर्न नाही. तर त्यांनी माझं काम पाहिलं की हे रिटर्न मिळते. आणि आय एम द फर्स्ट, मी पहिला व्यक्ती मुंबईमध्ये असा आहे, आम्ही हजारो करोड लोकांना वाढले, असे मोठे मोठे आम्हाला पैसे घेणारे गाड्या बंगल्यावर त्याला पैसे देत होते, काही टेन्शन नाही. पण ज्याच्याकडे पैसे नाहीत त्याला पैसे देण्याचं काम ही मुंबईमध्ये मी पहिलं केलेलं आहे. ते काम म्हणजे दिवसभर पावसाळ्यावर महिलांना 3,000 रुपयाचं मी कर्ज द्यायला सुरुवात केली. म्हणजे घरकाम करणारे महिला, असे छोटे 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 व्यवसाय. आणि अशा काम करताना आज आम्ही 8,000 प्लस महिलांना कर्ज तेच वाटत होतो. तर सतीशला मी 5 वर्ष फॉलो करून माझ्या कंपनीत गेलं. आणि मग पहिला दिवसाचा किस्सा सांगतो की तो जॉईन झाल्यानंतर तो म्हणला की आपण 5 वर्षात ह्या कंपनीला कुठे घेऊन जायचं, कुठं नाही म्हणजे इथंच ठेवायचं. अरे तसं नाही रे, बिझनेस ठरवायचं आणि कुठे. तर मी म्हणलो ठीक आहे, मी एक 240 कोटीचा बिझनेस प्लॅन बनवला होता, पण मी फेल गेलो. 5 वर्षात मी 240चं स्वप्न केलं आणि 7 कोटीवरती पोहोचलो. तर मला आपण 100 कोटीचं प्लॅन करूया. म्हणजे 100 कोटी माझी काय तुला जरूरत आहे, कुठं बसतच नाही आकडा. मराठी माणूस ना, आकडाच कुठे बसेल. आणि तर म्हणतो अरे सोपं आहे रे. म्हटलं आम्ही 1.5 लाख करोडचं बिझनेस प्लॅन बनवलं, मी अचीव केला. आणि म्हणजे ती बँक, म्हणजे बँक त्याला RBIचं लायसन आहे, आपल्याला RBIचं लायसन आहे. विचाराचा फरक आहे. म्हणजे तसं म्हटलं आपण व्हेकल वापरू. म्हणजे त्याच्यात अजून व्हेकल कसला नाही सर. आता मला जे व्हेकल समजलं नाही, त्याचं म्हणणं तसं व्हेकल आपण, मग तसं इन्फ्रास्ट्रक्चर, तसं हे, तसं इन्व्हेस्टर. पण पैसा असायचं ना, लोक लाईनवर पैसे देणार. हे गणित मला कधी कळालं नव्हतं. आणि दॅट वॉज माय राईट डिसिजन. अच्छा, त्याच्यात आमची खेचाखेच झाली. शेअरची व्हॅल्यू, शेअरच्या व्हॅल्यूची खेचाखेच. मग शेअरची व्हॅल्यू 30 रुपीज होती. तो म्हटला नाही, बुक व्हॅल्यूवरती मी घेणार 17 रुपये बुक व्हॅल्यू आहे. तर म्हटलं त्याचा प्रीमियम पण मिळाल. तर नाही म्हटलं. माझा CA बाजूला घेऊन म्हटला आणि कुछ भी कर, तेरा 100 रुपये का ना लाख रुपये बना देगा बंदा, इसको छोड ना. तोपर्यंत काही माझ्या मित्रांनी माझ्या कानात घुसवलं होतं, त्याला काही घेऊ नकोस. म्हणजे मी कन्फ्युज होतो सगळा. माझा CA सांगतो की याला सोडू नको, तू 10 रुपयाचा सेल ते तू लॉस कर, तुझे 10 रुपयाचे तो 100 रुपये लगेच बनवणार. आणि इट्स अ फॅक्ट. आणि मी 100, आम्ही त्यानंतर मी कन्झर्वेटिव्ह परत 1000 कोटीचा मी प्लॅन बनवलं.
त्याला खुश करायचं मनातून मी तयार नव्हतो. पण पहिल्या सव्वा वर्षात जॉईन झाल्यानंतर मी क्रॉस 200 करोड. क्या बात है. मग एकदा मॉडेल बनलं, डाई बनली आमची आणि मल्टिप्लिकेशन चालू झालं. क्या बात. दॅट इज अ नॉनस्टॉप. त्याच्यात मग कोविड आलं, सॉरी नोटबंदी आली, पूर्ण 200-250 कोटीचा पोर्टफोलिओ झिरो, एकदम झिरो झालं आणि -30 करोड लॉस. त्याच्यातून परत टेकअप, परत 250 कोटी 200 कोटी केलं. त्याला आम्ही केक कापून फेसबुकवरती टाकायचं, तर मी केक कापून फेसबुकवरती टाकायचं नाही, कोणाच तरी नजर लागते. परत कोविड चालू झाला 200 कोटी. पण तिथे ज्या बिझनेसमध्ये हा एक प्लस पॉईंट सांगतो, आपण प्रत्येक वेळेला राईट डिसिजन होईल माहित नाही, पण डेअरिंग करून डिसिजन घेणं फार महत्वाचं आहे. आणि सांगितलं की त्याला सक्सेस करण्यासाठी पाठी लागलं पाहिजे. आणि आम्ही ज्याला नोटबंदीमध्ये जे डिसिजन घेतलं ते चूक झाले आणि ते डिसिजन आम्ही बरोबर केले आणि त्याच्यातून मग नॉन Satish on board, that was the best decision of my life. Yes sir. So सुंदर मुलगी पाठवायला खूप धाडस करावं लागतं सर. तसं तुम्ही 25 लाख पगार असलेल्या व्यक्तीला व्यवसायात आणण्याचं धाडस नाही. ते बोललं पण महत्वाचं, 25 लाख पगार पण माझ्याकडे तू ये आणि माझा पार्टनर होते. सॉरी 25 लाख त्याला पगार होते मला माहित नव्हतं. हा, नंतर माझ्या डोक्यात क्वेश्चन अरे कसा हा आला. परंतु इज द वन ऑफ द हॅपीएस्ट पर्सन मी असं सांगेन. आमचे जे जोडी आम्ही सभागृहात सांगू शकतो की लाईक राम लखनची जोडी आहे आमची. कुठलाही तो किती काम करतोय, मी किती काम करतोय, कशा पद्धतीने करतोय, कसे आणि प्युअरिटी. वी आर नॉट, सगळ्यात महत्वाची गोष्ट, आम्ही पैशासाठी कामच नाही करत आहे. पैसे हा सेकंड पार्टला आहे. फर्स्ट पार्टला आम्ही जे काम करतोय ते कर्तव्य करतोय, ज्याचा आमचा जो एम आहे ह्या जगातून पॉवर्टी हटवण्यासाठी मी काम करतोय. त्या पॉवर्टीतून लोकांना बाहेर काढण्यासाठी जे काम करतोय त्याच्यात काम करतोय. मनी इज बाय डिफॉल्ट. तो आजही हात बांधून आम्ही जरी घरी जाऊन बसलो तरी पैसे ऑटोमॅटिकली आमच्या बँक खात्यात जमा होत आहेत. प्रॉफिट दिस इज वन. आणि दुसरी गोष्ट आहे, आम्ही मेलो म्हणजे माझं स्वतःचं म्हणणं आहे, मी मेल्यानंतर कमीत कमी 200 वर्ष हे ऑर्गनायझेशन चाललं पाहिजे. हे फाउंडेशन आपली सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी, असं डिसिजन कुठले आम्ही घेत नाही. नाव सगळे मेजर डिसिजन आमचे स्टाफ घेतात. आम्ही फक्त पॉलिसीवरती लक्ष देतोय. बाकी सगळ्या डिसिजन ऑटो सिस्टम आहे. म्हणजे लाखो कस्टमर आहेत, एकही कस्टमरचा फोन आला आणि प्रॉब्लेम काय त्याला सांगितला तर त्याचा प्रॉब्लेमचं निरसन होतं हे आम्ही लक्ष देतो. कस्टमर कधी दुःखी राहता कामा नये, कारण त्याच्यावरती आपलं जीवन झालं. थँक्यू. खरंच पर्पज खरंच खूप शिकण्यासारखं होतं सर. अभि सर तुमच्याकडे येतो की तुमच्या लाईफमधला कुठला असा डिसिजन आहे की ज्याच्यामुळे बिझनेस 360 डिग्री चेंज झाला आहे? मी आता दोघं बोलत होते तर मी तोच विचार करत होतो काय सांगावं. मग 4 पॉईंट सांगायचे होते आणि पटकन मी सांगतो. पहिला होता की फायनान्शियल स्टेटमेंट वाचायला जेव्हा मी शिकलो तेव्हा मी माझी कंपनी बऱ्याच चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह करू शकतो. डिसिजन मेकिंग माझं ॲक्युरेट झालं. हा पहिला डिसिजन. PNL असो, बॅलन्स शीट असो, कॅश फ्लो स्टेटमेंट असो, हे कळायला लागलं कारण मी काही चार्टर्ड अकाउंटंट किंवा नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा मी राईट ॲडवायझर्सकडे जायला लागलो तेव्हा मला सक्सेस मिळायला लागला. कारण आता जसं साहेब बोलले, मित्रांकडे गेलो तर त्यांनी सांगितलं की रॉंग ज्याला कळत नाही त्याच्याकडे नाही जाणार. ज्याने ते केलंय, ज्याने ते घडवलंय त्याच्याकडे तुम्ही गेलात तर तुम्हाला काहीतरी 2 गोष्टी. तर हे फार इम्पॉर्टंट आहे कारण जेव्हा आपण यंग असतो ना तेव्हा आपण बाजूबाजू मित्रांशीच बोलत बसतो. बट यू विल हॅव टू रीच आउट टू द राईट प्रोफेशनल्स टू टेक ॲडवाईस. तर ॲडवायझर्स माझे आहेत आणि गेले 20 वर्ष काही ॲडवायझर्स आमच्यावर जोडलेले आहेत. रिटेनरशिपवरती आहेत, पैसे देतो, फुकट ॲडवाईस घेत नाही पण चांगली ॲडवाईस मिळते. थर्डली आता सगळेच तुम्ही बिझनेस करता, तुम्ही बिझनेस वाढवायचं तुमची इच्छा आहे, डबल करायचं आहे, ट्रिपल करायचं आहे. माझ्या हिशोबाने जेव्हा मला लक्षात आलं की
सिस्टम्स अँड प्रोसेसेस वरती काम करणं खूप इम्पॉर्टंट आहे. बिझनेस नाही तर वाढू शकत नाही, किंवा वाढला तो ढासळू शकतो. सर आता जसं बोलले की कस्टमर सॅटिस्फॅक्शन फार इम्पॉर्टंट आहे, पण ते मेजर कसं करणार? तर प्रत्येक गोष्टीसाठी एक सिस्टम प्रोसेस असायला पाहिजे, तो मेजरेबल असायला पाहिजे, आणि त्याचं मॉनिटरिंग तुम्ही रेग्युलर करायला पाहिजे. तरच तुमचा बिझनेस एकदम व्यवस्थित स्थिरपणे चालेल. अदरवाईज तुम्ही म्हणजे कोणाच्या हातात तो देऊ शकत नाही, मॅनेजरच्या, आणि तुम्ही राबत राहा नाही तर बोल बोल. हा माझा तिसरा पॉईंट आहे. आणि लास्ट म्हणजे बिझनेस प्लॅन असणं इम्पॉर्टंट आहे. 5 वर्षाचा बिझनेस प्लॅन, 3 वर्षाचा बिझनेस प्लॅन. कारण मला तरी आता वाटायला लागलं की 5 वर्षाच्या पुढे कोण काय बघू शकत नाही, म्हणजे जग एवढं फास्ट चेंज होत आहे असं माझा समज आहे स्वतःचा. तर 5 years रिअलिस्टिक आहे किंवा 3 years रिअलिस्टिक आहे. पण बिझनेस प्लॅन आणि गेम प्लॅन हे दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. तुम्ही तुमच्या फायनान्शियल लोकांबरोबर, ॲडवायझर बरोबर, CA बरोबर, स्वतः तुम्ही बिझनेसमॅन आहात, तुम्ही बिझनेस प्लॅन बनवा, पण तो गेम खेळणार कसा? त्याच्यासाठी तुम्हाला टीम पाहिजे. त्या टीमला तुम्ही त्यांच्याकडनं काय काय रोज करून घेणार, आठवड्याला करून घेणार, महिन्याला करून घेणार, त्यातले जे टीम मेंबर्स आहेत ते एकमेकांबरोबर काय इंटरॅक्शन करणार, म्हणजे सेल्स असो, कस्टमर सर्व्हिस असो, अकाउंट्स डिपार्टमेंट असो, फायनान्स डिपार्टमेंट असो, हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे ॲक्च्युली यू शुड हॅव अ इन्स्ट्रक्शन बुक, ज्याला आपण म्हणतो हा गेम कसा खेळायचा. तर जर ते तुम्ही करू शकलात, आणि दिस आर माय 4 टर्निंग पॉईंट, म्हणजे मला हे जेव्हा लक्षात आलं बिझनेस प्लॅन अराउंड करा. सतीश सर, असं होतं की सर्वच आपणच केलं पाहिजे. मराठी माणूस काय करतो, अरे हा कमव पैसे ते आपणच ठेव, आपण कुठेतरी अजून माणसं किंवा आपण रिस्पॉन्सिबिलिटी डिवाइड करत नाही. तर फर्स्ट बिझनेस मधून सेकंडला जेव्हा गेलो तुला आपण आता वाढणार कसं? जोपर्यंत आपण एक मिडल मॅनेजमेंट ठेवत नाही किंवा कोणाला आतमध्ये आणत नाही तोपर्यंत आपण वाढू शकत नाही. तर हा जो स्पीड जो झाला, साधारण पहिले 2 बिझनेसला मला 7 वर्ष लागले, आणि पुढच्या 3 बिझनेसला मला 3 वर्ष लागले. म्हणजे हा जो डिसिजन होता की मी कोणातरी आतमध्ये घेऊ आणि त्याला रिस्पॉन्सिबिलिटी काम करून घेऊ. आपणच जर मी सर्व करत गेलो असतो तर मला वाटतं आज तिथेच राहिलो असतो, पुढे ग्रो होऊ शकलो नसतो. कारण आपण दिवसभर जे काय 50 तास आपण काम करतो ते पुन्हा आपण त्याच्यामध्येच गेले असते. तर ह्या केसमध्ये थोडं रिस्पॉन्सिबिलिटी आपण त्यांना देऊन आपण पुढे जाऊ शकतो. म्हणजे हा एक मोठा पॉईंट होता, आणि की आपल्या दोघांचे 5 बिझनेस करू शकतो. थँक्यू. तेव्हा हृदयाला एक सुकून मिळतो की हा निर्माण केल्याचा आनंद आहे. मला विचारायचं आहे की लाईफमध्ये यशाची व्याख्या वेगळी असू शकते. काही लोक उलट टर्नओव्हर झाला म्हणजे यशस्वी झाला उद्योजक, ते पैसे कमवले उद्योजक, पण तुमच्या दृष्टीने यशाची व्याख्या काय असावी? हे कसं तुम्ही रेट कराल यशाला, त्याच्यामध्ये काय पॉईंट्स टाकाल? यश म्हणजे नेमकं काय? खरं सांगू, यश ही फार मोठी व्याख्या आहे, अशी कोणाच्या आणि ती करेक्ट आहे का होतं माझं काही दावा नाही. तुमचं मत काय? माझं मत सांगतो. माझं मत आहे की एवढा पैसा असला पाहिजे की तुम्हाला खर्च करताना विचार करायला लागता कामा नये. तुम्ही कुठल्याही दुकानात जा, कुठल्याही याच्यामध्ये जा, आणि त्याहून महत्वाचं नुसता पैसा असून चालणार नाही, तो खर्च करण्यासाठी वेळ असला पाहिजे. म्हणजे पाहिजे तेवढा वेळ आणि पाहिजे तेवढा पैसा, हे जेव्हा दोन्ही तुमच्याकडे असेल तेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल. नुसता पैसा आहे पण खर्च करायला वेळ नाही, त्या पैशाचं करायचं काय? त्यामुळे लक्षात घ्या, मी तर देवाला एकच सांगतो, मला एवढा वेळ दे की आहे तेवढा पैसा खर्च करता आला पाहिजे, आणि एवढा पैसा दे की मला कधीच कमी पडता अनिल सर आता त्यांच्या यशाची व्याख्या नक्की सांगतील आणि तुम्हाला ऐकायला नक्की आवडेल. पहिलं यश जर म्हटलं तर त्या आई वडिलांच्या हृदयात एक आनंद फुटला पाहिजे. मी ज्याला जन्म दिलं ते चुकीचं नाही. टाळ्यांची कंजूशी का आपलं यश येईल तिथं आपलं यश मिळवलं होतं. पण तो म्हणजे पैसा किती आहे कसा आहे हा सेकंड पार्ट थर्ड पार्ट प्रश्न आहे. पण यश म्हणजे आपल्या आईवडिलांना तो फील द्या. कारण थोडंसं हे माझ्या बाजूला बसलेलं जनरेशन वेगळे लोक आहेत, पण आपण जे बसलेलं आहे ते एक वेगळं जनरेशन आहे. कारण आपण फर्स्ट मॅक्झिमम आपण पहिल्यांदा बिझनेसमध्ये आलेलो आहोत.
ओके, तसं माझ्या वडिलांनी मला सांगितलं तर तुझं नोकरी सोडशील तर मी तुझा बाप नाही, तू माझा पोरगा नाही. कारण गव्हर्नमेंटची नोकरी आहे, वर्ल्ड वाईड फिरतोय पूर्ण, अर्ध जग तर इंडियन नेव्हीतून फिरून आलो मी. आणि त्याच्यामध्ये एवढी चांगली नोकरी लागल्या तर मुलींची पण लाईन लागली, मुलींच्या वडिलांची. नोकरी सोडल्यानंतर एकही कोण यायला तयार नव्हतं. आणि त्यावेळेला जे दुःखी झालेले वडील होते की ह्याने काय केलं. आणि मग मी त्याच्यातून त्यांना ज्यावेळेला हॅपीनेस मिळालं की यस, हे पहिलं माझं यश. आणि मग असे जे तुम्ही स्वप्न बांधताना ते अचीव करता. आणि मी खरं सांगतो म्हणजे यश हे सापडतच नाही आहे. यश हे पुढं जात आहे. 3,000चे 30,000, 3,000 कोटीचे 30,000 यश मिळालं, 50,000 कोटी यश मिळालं. यश हे खूप मोठं. सर, पण तुम्ही मागे सांगितलं यशाच्या व्याख्यामध्ये अजून एक गोष्ट महत्वाची आहे जी तुम्ही 2 तास घालवता सकाळी, ती सांगत नाही तुम्ही. हा, म्हणजे हे सकाळी 2 तास जिमला जातात, तर 15-20 किलोमीटर धावतात आणि आम्हाला लाजवतात. म्हणजे ते फेसबुकवर मी टाकलेलं असतं की असं काहीतरी उड्या मारताय, हे करतायत ते करतायत. जरा त्या यशाबद्दल पण बोला की तुमच्या. ते आपण काय करतो, सगळेजण आपली प्रॉपर्टी वाढवत राहतो. ओके, प्रॉपर्टी म्हणजे आता सर तुमची सगळ्यात मोठी प्रॉपर्टी कोणती तुमची? सगळ्यात मोठी प्रॉपर्टी कोणती? शरीर आहे. सगळ्यांना लक्षात आलेलं आहे. ह्या प्रॉपर्टीकडे आपण दुर्लक्ष करतो. तर ही सगळ्यात मोठी प्रॉपर्टी आहे. मी मॅरेथॉन रनर आहे. स्टार्टिंग बॉक्सिंग पासून स्टार्ट केलेलं आहे. आम्ही 2 मॅरेथॉन भरवतो. आणि त्याचबरोबर प्रत्येक स्टाफला तो जर वजन जास्त असेल तर त्याला रिक्रुटमेंट सांगतो, कमी केलं तर तू राहशील, नाही तर तू जाशील. आणि त्याचबरोबर हेल्थवरती आम्ही सगळ्यांच्या जास्त लक्ष देतो. आमचा रिक्रुटमेंटचा फॉर्म भरताना आम्ही बिडी, सिगरेट, तंबाखू, दारू हे कुठलंही व्यसन नसलं पाहिजे. असेल तर ते सोडून आतमध्ये यावं लागेल. कारण आमच्याकडे 30 वयोगटाच्या आतले हे मोर दॅन 1450-100 कर्मचारी आहेत. आपल्या आईवडिलांना सोडून 150, 200, 400, 500 किलोमीटरवरती येतात. तर त्याच्यावरती आम्ही त्यांचं पालकत्व स्वीकारतोय. आणि हे एक मला वेगळं यश मिळतं की माझं आयुष्य कुणावरती कॉन्ट्रीब्यूट करतोय मी. आणि खऱ्या अर्थानं अजून एक आहे की जे मी माझ्या मुलाला सांगतो ते माझ्या कर्मचाऱ्यांना सांगतो. मुलासाठी सांगितलं आणि कर्मचाऱ्यांसाठी करतो बिलकुल नाही. काय माहिती आहे की कोणता स्टाफ त्याच्यातून. आणि माझ्याकडे ज्यांनी छोटासा पगार घेऊन काम केलेले आज त्यांच्याही कंपनी 100 कोटीच्या आहे. आणि 100% आपण काय तोच रिप्लिका करतो, आपला बिझनेस तोच रिप्लिका करतो. म्हणजे तो कॉम्पिटेटिव्ह झाला, पण मी त्याला सगळं सपोर्ट करतो. त्याच्यातही माझी छाती बोलते की यस, हे माझं प्रोडक्ट आहे, हे मी घडवलेलं आहे. माणसं घडवतात. सो असे हजारो लोकांना आपण आतापर्यंत 7-8 हजार कर्मचारी आपल्या हातातून काम करतो. आणि नंबर ऑफ कर्मचारी होतं ते पण माझं यश आहे. असा अजून एक माझ्याकडे स्टाफ आहे, 1000 रुपये पगारावरती केलेला होता. म्हणजे पाऊस आला की गटरचं पाणी त्याच्या घरात जात होतं. असं छोटंसं 10 बाय 10चं झोपलं होतं. आणि तो स्टाफ माझा, मी जिथे राहतो हिरानंदानीमध्ये, तिथे त्या स्टाफचं घर आहे. ते पण माझं नेक्स्ट जनरेशन. आता मी आणि अजित लहानपणीचा पहिलीपासूनचं मित्र. तुम्ही बरेच लोक ओळखता, आम्हाला मुलं नाही. अजित मराठे आणि मी पहिलीपासून एकत्र. म्हणजे आमच्यामध्ये थोडंसं आम्ही म्हणतो की आम्ही दिसायला थोडं थोराड उंच, त्यामुळे आम्हाला लास्ट बेंचवरती शाळेत पहिलीपासून बसवायचं. लॅक बेंच, त्याला आम्ही LLB म्हणायचो, लॉर्ड ऑफ लास्ट बेंच. अरे वा, चांगली संख्या ते. आणि त्यात आम्ही नेहमी आउटस्टँडिंग स्टुडंट, ऑलवेज स्टँडिंग आउट ऑफ द क्लास. असा स्वतःचा रेकॉर्ड. पण संतती बाबतीत तुम्हाला एक सांगतो, एक नियम आहे. आता काय झालं की अजित मराठेची दोन्ही मुलं या इंडस्ट्रीत येऊ इच्छित नाही. ते म्हणतात, बिल्डर म्हटलं की कानाला खडा. ते म्हणतात आम्ही नाही. तो मोठा सॉलिसिटर झाला, मोठा वकील झाला आहे. त्यामुळे तो म्हणतो मी आता पुढे येणार नाही. दुसरी मुलगी आहे त्याची, ती झाली डॉक्टर. हां, ती म्हणते मी युरोपला शिकणार, मी परत इंडियात नाही येणार नाही. आता
आपली मुलं आपल्या बिझनेसमध्ये काय येत नाही, हा प्रश्न आहे. अजित आणि मी आम्ही ड्रिंक घ्यायला बसलो की आम्ही एकमेकाला समजावत असतो. तर सर्वात पहिलं कारण जे आम्हाला लक्षात आलं ते सांगतो. एक म्हणजे मुलं आपण सांगितलेलं ऐकत नाही. काही चांगली संतती आणि चांगली संपत्ती मिळणं फार रेअर असतं आणि मुलं आपण जे सांगतो ते ऐकत नाही. मुलं आपण जे करतो तसं करतात. म्हणजे त्याला सांगितलं तर मी सकाळी उठल्यानंतर बाहेर जाताना ऑफिसमध्ये जाताना आईच्या वडिलांच्या पाया पडली मारले, पण आई वडिलांच्या पाया पडतो आणि जातो. तुम्हाला सांगतो माझ्या मुलाला हे शिकवायला लागलं नाही, सांगायला लागलं नाही की घरी आलेल्या मोठ्या माणसाच्या पायाला पडणं, छोटी गोष्ट नाही, पाया पडणं काही चांगलं असं काय माझं म्हणणं आहे, पण तो विनम्र भाव जो आहे. आणि आपण जेव्हा जेव्हा मुलाला सांगतो की असं नाही करायचं, आपण तसं नाही करायचं, आपण खोटं बोलायचं नाही आणि आपला फोन घरी नाही म्हणून सांग, घरी नाही म्हणून सांग, हा जो दुटप्पीपणा आहे हा घरात असतो. मी तुम्हाला सांगितलं मांजर डोळे मिटून दूध पित आहे असं मांजराला वाटतं, कोणी बघत नाही, पण दुनिया बघत असते. त्यामुळे तुमच्या घरातलं वातावरण काय आहे. मी जेव्हा आलो आणि मी नेहमी शिव्या घातल्या देशाला म्हणा, मुंबईच्या गटारला म्हणा, मुंबईच्या म्युन्सिपाल्टीला म्हणा, म्हणजे पाऊस पडायला लागला, चहाला काय पाऊस पडतोय, रिप 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 नसते. थंडी पडायला लागलं, काय थंडी आहे बाबा, थंडी पडले. उन्हाळा आला तरी पण नुसतं पाऊस घाम, हे काय, हे काय मुंबई आहे काय. ह्याला परेशान आत्मे म्हणतात. हे झाले कधी चुकी नसतात. हे आईची प्रॉब्लेम आई बरोबर असतो, यांचा प्रॉब्लेम बापा बरोबर असतो, यांचा प्रॉब्लेम म्युन्सिपाल्टी बरोबर असतो, यांचा प्रॉब्लेम रस्त्याबरोबर असतो. यांना ज्याला दिसेल त्याला शिव्या घालायची सवय आहे. आणि हे जर तुम्ही स्वतः घरात करत असाल, सेम तुमची मुलं सांगायला लागत नाही, शिकवायला लागत नाही. तुम्ही जसे वागाल तशी मुलं वागतात. मी तर म्हटलं की माझा धंदा वाईट आहे, स्ट्रेस आहे, टेन्शन आहे, अमुक आहे, हाऊ आय स्पीक विथ हिम त्याप्रमाणे मुलगा ठरवतो की बापाच्या धंद्यात जायचं की नाही जायचं. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या मुलाने आपला बिझनेस चालवला पाहिजे तर सर्वात पहिलं घरातलं वातावरण आणि बिझनेस बद्दल कटकट करणं बंद करा. मस्त चाललंय. परत एकदा विनंती, टाळ्यांची भूक लागलेली असली काय झालं, टाळ्याला नव्हता होतो. आपल्याला एक नाव की आपण लोक कसं असतं की एखाद्या गोष्टीला स्तुती जरी करायला आपण कुच काहीच बोलत नाही, हळूहळू अरे काय तर दिल खुलासपणे करावं पाहिजे. जरा जोरदार टाळ्या जे कराल ते 100% करा. जर पैसे भरपूर कमवायचे असेल 100% द्यायला शिका. वाजू की नको वाजू, अरे तो बाजूचा वाजवतोय की नाही, तुम्हाला आवडलं बिंदास दे, टाळ्या ठोकत आली. जाणीवपूर्वक तुम्ही काय प्रयत्न केला का की ऑटोमॅटिकली बाबा इझिली एफर्टलेसली ते लोक आले. मग ॲक्च्युली 10वी नंतरच म्हणजे 10वीची एक्झाम झाल्यानंतर माझ्या मुलीची जे 2 महिन्याचा 3 महिन्याचा गॅप असतो त्या गॅपमध्ये फुल टाईम ती ऑफिसमध्ये बसते. जेव्हा जेव्हा ऑफिसला म्हणजे तिला कॉलेजला सुट्टी असेल तेव्हा तिला मी ऑफिसमध्ये बसवतो आणि त्याचबरोबर तिला बिझनेसचे बऱ्याच लेवलपैकी प्रत्येक डिपार्टमेंट वाईज म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटला तिला 1 वर्ष 6 महिने 8 महिने असं काम करायचं. नाव बऱ्या लेवलपैकी ते बिझनेसचा भार सांभाळला. मुलाला US ला पाठवलं त्याला शिकवलं. कारण मी म्हणतो की कोणतेही मूल म्हणजे याच्यात आता मुलांचा विचार लावून सांगेल की प्रत्येक मुलाला आपल्यापासून दूर म्हणजे माझा सर्वे जो आहे 98% हॉस्टेल स्टुडंटच IAS ऑफिसर आहे. जर त्याला एक वेगळ्या पदावर जायचं तर आपल्यापासून डिटॅच होणं गरजेचं आहे आणि तो 2 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष दूर राहणं. नाहीतर मी माझ्या मुलाबद्दल पाहिलं की ब्रश कुठे आई, ब्रश कुठे आहे, त्याला ब्रश नसेल तर तो शोधणार नाही, आईला सांगणार. बेडरूममध्ये आई पण आहे, तो पण आहे, तर त्या आईला जाणार पाणी पाहिजे तर ती किचनमध्ये जाऊन पाणी घेऊन येणार. सो हा जो प्रॉब्लेम्स आहे
ह्याच्यासाठी डिटॅच होणं मूल आपल्यापासून गरजेचं आहे. आणि ते मी प्रयत्न केला. मी हॉस्टेलला त्याला पुण्यालाही ठेवलं. तर हॉस्टेलला ते एकदा जेवायला आम्ही तिथे थांबलो, 30 रुपये जेवण. तर तो मला रिक्वेस्ट करायला नाही, तुम्ही बाहेर जाऊन जातात तर जेवण आहे. अतिशय वाईट जेवण होतं. पण तिथे मी कसं तरी जेवलो आणि बाहेर आलं तर मला दुःख नाही झालं, मला आनंद झाला. त्याचं कारण माझ्या मनातल्या मनात होतं, आता त्याला आईच्या जेवणाची किंमत कळेल. सो हे छोट्या छोट्या गोष्टी. आणि त्याच्यानंतर बाहेर गेल्यानंतर यूट्यूबवरून किंवा फोन व्हिडिओ कॉल करून आईला विचारते, हे कसं बनवून ते कसं बनवून, म्हणजे तो स्वतः जीवनसुद्धा बनवायचा स्वावलंबी झाला. आणि त्याचबरोबर तो तिथे स्वतः पैसे कमवण्यासाठी त्याने एक स्टोअरमध्ये लेबर जॉब पण केला. आणि त्याला वाटत होतं की मला काय तर वाटतं. मला तर प्रचंड आनंद झाला होता की तो झुकणं गरजेचं आहे. आता बापाच्या पैशावर उड्या मारत तो संपला. तर हे छोट्या छोट्या गोष्टीचं मी माझ्याकडून काळजी घेतल्या, त्याच्यात थोडे उतरल्या. आणि मग बाकी तर आता इथे आल्यानंतर माझ्या हातातून काढून टाकले, माझ्या पार्टनरच्या हातात देऊन टाकले. पण आता तू बरोबर नॉट रिपोर्टिंग टू मी, रिपोर्टिंग टू हिम. चांगलं चांगलं छान छान छान. आम्ही आणि दोघेही माझ्या बिझनेसमध्येच आहेत. खूप छान. मला 2 मुली आहेत. माझी मोठी मुलगी आहे, तिने स्पोर्ट्स मॅनेजमेंट करायचं ठरवलं. पण जसे 10वी 12वी मध्ये सगळीच मुलं कन्फ्यूज असतात, तशी ती पण काय करायची तर ती कन्फ्यूज होती. पण शी इज अ गुड स्पोर्ट्स पर्सन. तर मीच तिला सांगितलं की स्पोर्ट्स मॅनेजमेंट कर. तर मॅनेजमेंटचे जे सगळे वेगवेगळे प्रकार आहेत ना, शेवटी ते तुम्हाला तो अर्क तोच आहे. बिझनेस कम्युनिकेशन, फायनान्स मॅनेजमेंट, मार्केटिंग, सेल्स हे शिकवतात सब्जेक्ट्समध्ये. त्यामुळे मुद्दामून मी ते टाकलं. त्याच्यानंतर मग कोविड झाला आणि कोविडच्या नंतर काही तसे जॉब्स नव्हते. तिला स्पोर्ट्समध्येच काम करायचं होतं. पण मी माझे ओळखी पण होत्या KKRमध्ये किंवा क्रिकेटचे, पण म्हणजे तेव्हा गेम्स होतच नव्हते. तर त्यामुळे ती ऑफिसला यायला लागली. तर तिला ऑफिसला आल्यावरती तिला मला वाटतं साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळे पॉझिटिव्ह बोलतो बिझनेसबद्दल. त्यांना दिसतं की आपला बिझनेस वाढतोय, सक्सेसफुल आहे. आणि पण मला एक ॲड करायचं याच्यामध्ये की मुलांना ना, आजकालच्या जनरेशनच्या बिझनेस किती मोठा आहे आणि छोटा आहे ते सोडून त्यांना सगळं सिस्टमॅटिक लागतं. त्यांना तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी त्यांना पाहिजे, त्यांना द्यायला लागते. किंवा त्यांना त्यांचं इंडक्शन, ते आल्यावरती काय करतील आपल्या ऑफिसमध्ये, हे सगळ्याची माहिती पाहिजे. त्यांना जर आपण असं म्हणजे केबिन दिली, केबिन तर द्यायलाच नाही पाहिजे स्टार्टिंगला माझ्या हिशोबाने. मी तर नाही दिलेली, ती सगळ्यांबरोबर बसूनच काम करते. पण तिने सगळ्यांनी मध्ये मिसळायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे तिला काही अथॉरिटी पण द्यायची. ॲट द सेम टाइम त्यांना एक स्ट्रक्चर्ड वेमध्ये जर तुम्ही काम दिलं आणि देन दे आर हॅपी. जर थोडं पण त्यांना तुम्ही असं काय म्हणतात ते पिक्चर क्लिअर नाही रहेगा उनको, ते करणार नाही. असं आहे. थँक्यू. तसं अजून काय पण पुढे तुम्हाला तुमच्या मुलींना या व्यवसायात तुमच्या आणायला आवडेल का? आणि मग त्याप्रमाणे तुम्ही प्रयत्न करत. आता हे एवढे सगळे अनुभव ऐकल्यानंतर इट इज गुड फॉर यू ना. होय, नक्कीच. आता दोघे असल्यामुळे दोघे हुशार नाही. एक हुशार आहे, मग आता डोक्यात आहे की बाबा चल एक हुशार नाही ना, आता हिला बिझनेस म्हणाले तुझी हुशार नाही, तिला बिझनेस मध्ये अजिबात असं नाही. धंदा करायला बुद्धी लागते, हे लक्षात ठेवा. बुद्धिमान लोकच बिझनेसला हुशार असतो. माझा मुलगा सुद्धा बिझनेसमध्ये आहे, माझी मुलगी पण आर्किटेक्टमध्ये आहे आणि दोघेही चांगला बिझनेस मला सांभाळला. व्हेरी गुड. यश आणि अपयश नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. सर, आपण ठरवलेली टार्गेट अचीव्ह केली असतील बऱ्याच वेळा, पण असं पण झालं तर टार्गेट ठेवलं पण ते अचीव्हच नाही झालं. मग हे तुम्ही कसं बघता? हा फेल्युअर कसं बघता? किंवा अशा प्रकारे जर अगदी आपण पडलो असो तर त्याच्याकडे तुम्ही कसं बघताय? हा सेन्सिटिव्ह पॉइंट आहे. गोल हे फेल होण्यासाठीच असतं असं बरेच लोक म्हणतात. बऱ्याच वेळा आपण मोठमोठे गोल करतो, गोल फेल होतात. हे लक्षात घ्या. गोल आणि रियालिटी याच्यामध्ये फरक आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. एक लक्षात घ्या, टार्गेट विदाउट ॲक्शन प्लॅन. आपण बऱ्याच वेळा काय करतो, मला 500 कोटी रुपये कमवायचे
500 कोटी रुपये कमवणं हे तुमचं ड्रीम झालं, त्याला गोल म्हणत नाही. त्याच्या मागे लागणारा ऍक्शन प्लॅन काय आहे? तुम्ही 100 कोटी तरी पहिले अचीव केलेत का? तुम्ही 100 कोटीचं काय हे केलंय? आणि 100 कोटी ते 500 कोटी पडण्यासाठी त्या रिसोर्सेस आहेत का? म्हणजे मला फॉर्म्युला 1 मध्ये पळायचंय, मला जर रेसमध्ये भाग घ्यायचा आहे आणि माझ्याकडची जी गाडी आहे ती फिएट आहे आणि मी म्हणेन की फॉर्म्युला 1 मध्ये मी पहिला येईल, दॅट्स नॉट अ गोल. त्यामुळे बऱ्याच वेळेला पहिलं गोल काय ते पहिलं नीट समजून घ्या. तुमचे रिसोर्सेस काय आहेत, पैसा किती आहे, मशीन्स किती आहे, मॅनपॉवर किती आहे, त्याचा स्किल सेट किती आहे, असे बरेच फॅक्टर्स असतात. आणि त्यातून जर तुम्ही नीट ऍक्शन प्लॅन असेल देन ओनली गोल्स कॅन बी अचीव. अदरवाईज इट्स जस्ट डे ड्रीमिंग आणि नुसता टाइमपास असतो, नुसतं मनोरंजन असतं, असं माझं वैयक्तिक मत आहे. सर काय लेवलचं प्लॅनिंग लागतं एखादं टार्गेट अचीव्ह करण्यासाठी? ज्यावेळेला मी मायक्रो फायनान्स सुरू केला त्याला 100 करोडचं गोल घेऊन मी डोक्यात विचार घेऊन स्टार्ट केला आणि की होणार 100 करोड होणार आणि आपण त्या दिशेने चालू आणि नाही सक्सेस झालं त्याच्यात. तर न सक्सेस होण्याचे कारण सुद्धा मी स्वतःच आहे. त्याचं कारण असं आहे, अतिशय महत्त्वाचं आहे, कारण मी खूपसे आता इथे आपण पण बसलेले जे काही समजा कोणाचा छोटा बिझनेस असेल तर ते खूप लोकांचं ऐकून ते काम करतात. मी मायक्रो फायनान्स जे आला होतं तर लोकांचं ऐकून काम करायला सुरुवात केली आणि मग त्याचे प्रोसेस बनवले. ते प्रोसेस प्रोफेशनलकडून बनवायला गेलो तर मला 1 करोडचा खर्च होता आणि 1 करोडची माझी मानसिकता नव्हती. आणि तो बिझनेस मी करत असताना माझ्या लक्षात आलं की वाढत तर गेला, कारण मी रिक्रुटमेंट जे HR पॉलिसी प्रॉपर झाली नाही, रॉंग रिक्रुटमेंट झालं आणि त्याला प्रॉपर गाईडलाईन नाही की प्रोसेस नाही आहे आणि आय लॉस 5 करोड. फर्स्ट माझा पहिला लॉस झाला. तर पहिला लॉस जो झाला तो 5 करोडचा झाला आणि त्यावेळेला अक्कल आली की याचे प्रत्येक गोष्टीची प्रोसेस बनवणं जरुरी आहे. त्याच्यानंतर वर्ल्डची फिनान्समध्ये जे प्रोसेसर पॉलिसी बनवणारी कंपनीला मी अपॉइंट केलं, मायक्रोसेट म्हणून कंपनी आहे. आणि त्यावेळेला आम्ही अप्रोच होऊन त्यांच्याकडून पूर्ण प्रोसेस पॉलिसी म्हणजे कोणतीही गोष्ट काही करायची आहे तर कोणालाही आम्हाला विचारावं लागत नाही. जसं नॅशनल बँकेत पण बघत असेल तो मॅनेजर तो बुक्स काढलेला नाही तर बुक्स वाचेल नाही, तर सेम आमचे प्रोसेस म्हणजे इंटरनल ऑडिटची पॉलिसी वेगळी, तुमच्या ऑपरेशनची प्रत्येक प्रोडक्टचं कर्ज कसं वाटायचं त्याची प्रत्येकाची प्रोसेस. समजा माझा स्टाफ कस्टमरच्या घरी जातोय तर तो घरी गेल्यानंतर पहिला त्याने नमस्ते बोलला पाहिजे, त्याने खुर्चीवर बसायचं नाही, सोफ्यावर बसायचं नाही, ते लिहिलेलं आहे. खालीच बसायचं, कस्टमरने खालीच बसायचं, गाईड कसं द्यायचं प्रत्येक गोष्ट, कारण फार सेन्सिटिव्ह बरोबर आम्ही काम करतो. सेन्सिटिव्ह म्हणजे महिलांबरोबर काम करतोय. 30 वर्षाच्या वयाच्या आतल्या वयोगटातला मुलगा आहे, अनमॅरिड आहे, त्या कस्टमर यंग असू शकते, कस्टमरची मुलगी असू शकते, काय होऊ शकतं, ह्या छोट्या गोष्टी कम्प्लिटली विचार करून आम्ही ते प्रोसेस सगळा बनवला. आणि त्यामुळे असं झालं तर काय, तसं झालं तर काय म्हणजे, आणि मग त्याचं आयडेंटिफाय करायचं की हे बाबा हा प्रोसेसमधला प्रॉब्लेम, आणि ह्या सगळ्या प्रोसेस आम्ही प्रॉपर बनवल्या आणि त्यावेळेला आम्ही त्या इझिली अचीव झालो. म्हणजे त्याला जे आपण बोलतो ना पाणी सोडलं त्याला पाणी जायला वाट नाही, ते कुठेही फैलतं आणि व्यवस्थित पाठ बनवलेला आहे, कॉन्क्रीट बनवलेला आहे, तो स्मूथ जातोय. तर त्याच्यासाठी सर्वांनी म्हणजे बिझनेस छोटा असो किंवा मोठा असो, प्लीज एक मी ॲडवाईज करेन की तुमच्या जे काही बिझनेसची प्रोसेस पॉलिसी सगळ्या प्रॉपर बनवणं पहिला भाग आहे. त्याच्यानंतर एक चांगला कन्सल्टंट ते खर्च करणं गरजेचं आहे. चांगला कन्सल्टंट म्हणजे ट्रेनर्स, त्याला त्याला तुमच्या ते बनवून देणारे लोक अशा कंपन्या आहेत
तुम्हाला कनेक्ट नसेल तर तुम्ही आम्हाला विचारू शकता, आमचा नंबर पण देईल, आम्ही तुम्हाला गाईड करू की ह्या प्रोसेस त्यांच्याकडे जा, तुम्हाला त्याचं बनवून देईल त्या बिझनेसचा, आणि मग तुम्ही स्मूथ बिझनेस जे स्वप्न पाहिजे त्या लेवलला बनवू शकता. रेल्वेचे रूळ जर अंतरले नाही आणि तुम्ही रेल्वे चालवायचं म्हणजे तर पॉसिबल नाही आहे मला. हा आमचा एक क्वार्टरली ॲक्च्युली एक्सरसाइज आहे, डिपार्टमेंट वाईज, ब्रांच वाईज, सेल्स पर्सन वाईज आणि बोर्डसाठी सुद्धा आम्ही एक गोल बनवतो की रेव्हेन्यू एवढा असायला पाहिजे, एवढं व्हॉल्यूम करायला पाहिजे, या ब्रांचनी एवढं, या सेल्सवाल्यानी एवढं, हे सगळं आम्ही म्हणजे ॲन्युअल बनवतोच, पण देन वी फॉलो अप एव्हरी क्वार्टर. तर ह्याच्यामध्ये चंद्रास तू जसं विचारलंस की जर ते नाही मीट झालं तर काय, ॲक्च्युली ते बऱ्याच वेळेस नाही पण मीट होत, पण तुम्हाला तुमच्याकडे एक मॉनिटरिंग मेथड पाहिजे की त्या माणसाने, त्या ब्रांचनी, त्या डिपार्टमेंटनी त्याच्या पाठी तेवढा एफर्ट लावला का. कारण एफर्टच नसेल लावला आणि जर मॅनेजमेंट म्हणून तुम्ही जर तो एफर्ट मेजरमेंट टूल तुमच्याकडे नसेल, तो जर तुमच्याकडे, तर मग तुम्ही कंट्रोलच नाही घेऊ शकत आणि तुम्ही माणसं वाढवू नाही शकत, तुम्ही तुमचा बिझनेस स्केल नाही करू शकत. तर आय थिंक गोल न मीट होणं इज नॉट अ व्हेरी बिग थिंग. इफ यू आर नॉट एबल टू मॉनिटर की एफर्ट टाकला की नाही, हा प्रॉब्लेम. आणि प्लॅनिंग पण तेवढंच महत्वाचं. सर खूप मोठं नाव करायचं आहे, खूप पुढे जायचं आहे, 4 लोकांमध्ये बरोबर हा दीपक गोंदके आहे, हा असं, हे एवढं मोठं नाव करायचं, हाच बोलेल, बाकी इतर काय. सर तुमच्याकडे माहीत नव्हते, मला फक्त जाता आपल्याला सगळे जे व्यावसायिक आहेत त्यांना 1-2 वाक्यात तुम्ही काय संदेश द्याल. तर सर्वांना, आता सर्व खूप जास्त अनुभवी लोक आहेत, मला काय तेवढा अनुभव नाही आहे, तर जे मी म्हणजे आपण सगळ्यात मोठं आहे तुमचं डिसिजन टेकिंग. आणि जसं सर महेश टाटांचं वाक्य जे आहे, तुम्ही निर्णय चुकीचा घेतला तर तो इम्प्रोव्हाइज करून तुम्हाला तो शेवट एंड तुम्हाला योग्य करता आला पाहिजे. रिस्क तरच तुम्ही बिझनेस सक्सेस व्हाल. आणि लोकांचं न कोणाचं ऐकणं की बाबा चल रे काय होणार नाही का, नोकरी कर, असल्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहू नका. लोक तुम्हाला फक्त मागेच खेचणार, रेवाडी माणसंच मागे खेचणार. आपण पुढे गेलो, आपण 4 लोकांना जर पुढे घेऊन गेलो तर आपण पण जास्त पुढे जाऊ, असं हे एवढंच कसं तुम्हाला सांगेन. थँक्यू. जसं असेल की टीम बिल्ड करा. बिझनेस जर छोट्याहून मोठा करायचा असेल तर टीम बिल्ड करायला लागेलच. विदाउट बिल्डिंग अ प्रॉपर टीम, म्हणजे ती कोर टीम असो, सेकंड लेवल असो किंवा अगदी ग्राउंडला काम करणारी असो. आणि दुसरा मेसेज माझा असा आहे की स्वतः सेल्स करा, स्वतः कस्टमरला भेटा, ते खूप इम्पॉर्टंट आहे. पहिलं तर मी सगळ्यांचं अभिनंदन करेन, कारण दॅट इज द फर्स्ट राईट डिसिजन की तुम्ही बिझनेसमध्ये आला. जे बिझनेस करतात आहे तर तुम्ही बिझनेस स्टार्ट केलं, दॅट इज अ राईट डिसिजन. सेकंड आहे की तो बिझनेस कोणताही वाईट आणि खराब नाही, त्याला आपण चॉईस करतो. म्हणजे आपण ठरवतो की हे चांगलं आहे, वाईट आहे वगैरे वगैरे, कारण आपलं मेहनत कुठेतरी कमी पडते. परत अजून एक मी सांगेन की आता माझं तर बाय फ्लूक झालेलं आहे असं मी म्हणतोय, परंतु आता यंग जनरेशनला टाईम आहे की डिसिजन घ्यायला. बिझनेस असा असावा की तो नदी जशी उगम पाहते आणि नंतर त्याचं पात्र वाढत नाही, असा बिझनेस करता यायला पाहिजे. आणि तो बिझनेस तुमच्याशिवाय चालला पाहिजे. म्हणजे जर तुम्ही त्याला दूर पाहत गेला तर तुमची तिथे उभं राहून काम करण्याची जरूरत नाही. तो तुमच्याशिवाय तो बिझनेस चालला पाहिजे आणि किती वर्षानंतर तो तुमच्याशिवाय चालला पाहिजे हे डिसाईड झालं पाहिजे. तर हेच मग तुमचा बिझनेसचा सक्सेस होईल. नाहीतर तुम्हीच उगाच काम करत तुम्हीच मीच अकाउंटंट, मीच आमका, मीच कंपनी, तो नाही चालणार. आणि तुमचं डोकं पूर्ण शांत राहून साईडला त्याला विचार करता आलं पाहिजे की अजून मी काय करू शकतो, अजून काय करू शकतो, त्याच कस्टमरला मी अजून काय प्रोडक्ट देऊ शकतो किंवा अजून कुठल्या ॲड ऑन करू शकतो हे पण. आणि अतिशय महत्त्वाचं, जसं काही लोक सांगतात की मल्टिपल बिझनेस करू नका, तर पहिलं मी सांगेन मल्टिपल बिझनेससाठी
पहिला एक बिझनेस फुल पॉवरफुल फुल प्रॉफिटमध्ये आणून त्याला एक स्टेजवरती सोडल्यानंतर तुम्ही डायव्हर्शन 100% करा असं माझं मत आहे. कारण मी आता हे माझ्याकडून चुकून झालेलं आहे काय माहीत नाही. एक बिझनेसमध्ये रात्रंदिवस कष्ट करून त्याला सक्सेस केलं, वेल प्रॉफिट एकदम म्हणजे फ्लो चालू झाला. त्याच्यानंतर मग मल्टिपल बिझनेस केले, खूप फेल गेले, खूप चालले, खूप झाले, कुठेतरी सक्सेस झाले, पण ते केले. कारण एक तरी मला रेव्हेन्यू चांगला देत होता आणि तिथं खड्ड्यात टाकलेले पैसे फरक पडत नव्हता, कारण इथला फ्लो परफेक्ट आहे. सो हाय ग्रेट सर. आणि शिवरायांची पण यशोगाथा बघितली ना, त्यांच्याकडे अष्टप्रधान मंडळ होतं आणि ज्या हा बोल. मला एक ऍड करायचं आहे की कस्टमर पण आपल्याला खूप काही काही शिकवतो. तुम्ही जसं म्हणता ना, कस्टमरला भेटायला पाहिजे आणि ऐकायला पाहिजे, त्याचं सुद्धा त्याचं जास्त, कारण तोच देणार शेवटी पैसे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कॉम्पिटिशन जी आहे, आपला जो कॉम्पिटिटर आहे ना, तो काय करतो याच्यावरती पण नीट लक्ष पाहिजे. आणि कॉम्पिटिटरकडनं पण खूप काही काही शिकता येतं जर तुम्ही हंबल राहिलात आणि यू विल ॲग्री की हा माझ्यापेक्षा बेटर आहे आणि मी त्याच्यापेक्षा त्याला मात द्यायला अजून काय करायला, हे इम्पॉर्टंट आहे. ग्रेट सर. कॉम्पिटिटर जसं बोलले तसं एक छोटंसं उदाहरण देतो. म्हणजे आता एक आमच्याकडे गोल्ड लोन प्रोडक्ट आहे. आम्ही गोल्ड लोन देतो. तो गोल्ड लोन देल्यानंतर आम्ही आता आमच्याकडे जो आम्ही खरेदी करणारा जो पैसा आहे तो सर्वसाधारण 10 ते 11% व्याजामध्ये आम्ही पैसे खरेदी करतो. मग तो 2%, 3%, 4%, 5% पासून ते 10% व्याज समजा असं आम्ही खरेदी करतो. आता कॉम्पिटिशन मी करायचं म्हटलं तर मी कॉम्पिटिशन कुणाबरोबर करायचं. पहिली गोष्ट, ही बँक आहे ती 8% व्याजाने गोल्ड लोन देते, ती 7.5% देते, ती 9% देते, ते 10% देते, ते मुथूट फायनान्स 12% देते, म्हणजे 1% देतात. तर आम्ही 1% चालवलं, पण तेवढा काही बिझनेस जनरेट होत नव्हता. आणि मग ज्याला त्याच्यात मी खूप विचार केला की काय होत आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं जे मला आढळलं तर वी आर चुजिंग रॉंग कॉम्पिटिटर. सगळ्या कस्टमरला, सगळ्या टीमला आमच्या विचारल्यानंतर की बाबा तुमचं कॉम्पिटिटर कोण, तर ते सर सांगतात सगळ्या बँका आहेत, सगळ्या पतसंस्था आहेत. तर मी म्हटलं गोल्ड लोन किती व्याजाने जाऊ शकते, तर 8%, 9%, 10% तर आपल्याला कस्टमर येणार. तर आम्ही सांगितलं तुमचा जो कॉम्पिटिटर आहे तो ज्वेलरीवाला आहे, तो मिनिमम 2% म्हणजे 24% व्याजाने देतो, ते 36%, 48%. मुथूट फायनान्स हे ते सगळ्या जेवढ्या फायनान्स कंपनी गोल्ड लोन देणार आहेत, दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत. त्यांनी 12% दाखवतात, तर कुठलेही लोन त्यांचे 21%च्या खाली पडत नाही, ते 36%पर्यंत जात आहे. तर तुमचा कॉम्पिटिटर जर ज्वेलरीवाल्याला टार्गेट करा, ह्या बँकांना बघू नका. आणि मी गोल्ड लोनचं व्याजदर 16% केलं. एकमेव मी आहे की ते 16% व्याजाने माझं करोडो रुपये गोल्ड लोन जायला लागलं. मग त्याला कॅरेक्टरिस्टिक पॉलिसी दिली, 1% तुमचा, 15% कंपनीचे. मग कर्मचाऱ्याला रोज मिळते, अरे मी एवढं गोल्ड आणलं, गळ्यातलं उचलून गावचं पण घेऊन येतो इथे. तो जिथे 12% तिथं मला 15% ऑर्गनायझेशनला मिळायला लागले आणि कर्मचाऱ्याला ते जगत. तर राईट कॉम्पिटिटर आपलं बघणं. नाही तर मी टाटा बरोबर जर मी जो खेळत तर मी कधी सक्सेस नाही होणार आहे. मी आमचं व्याजदर जास्त आहे तर मी मनी लेंडर बरोबर कम्पेअर करता आलं पाहिजे. मग माझा कस्टमर त्या लेवलचा असला पाहिजे, तो 10% व्याजाने पैसे घेतोय, मग मी त्याला 1.25% व्याजाने देतोय, 1.5% व्याजाने देतोय, तर त्याला स्वस्त वाटते. पण मी ह्यांना म्हटलं की माझं तुम्ही 15%, 16% खरेदी करते, म्हणजे काय आम्ही माणूस आहे, मला लुटायला चाललंय की काय, हे घेणार नाहीत. पण उगाच ह्यांच्या पाठी लागून वेळ खर्च करण्यास मजा नाही आहे. तर राईट कॉम्पिटिटर आपला चूज करणं गरजेचं आहे. मला खरं तर मी काय म्हणजे मला खरं असं काही फॉर्म्युला बरोबर देता येत नाही. मी माझ्या आयुष्यात जे काही मी भोगलं आहे किंवा हे केलं आहे त्यातलं 2 प्रिन्सिपल सांगतो, ज्यामुळे माझा, तुम्ही मला इथे सांगा तुमच्यापैकी किती लोकांचा बिझनेस कोच आहे. बिझनेस कोच हात, फक्त 4 लोकांचे हात वर आहेत की त्यांचे बिझनेस कोच आहेत. आता मला तुम्ही सांगा, तुम्ही साधा व्यायाम करायला जाता तेव्हा पहिला कोच बघता, तुम्ही खेळायला जाता 2 तास की 1 तास खेळता तेव्हा पण कोच बघता.
आणि तुम्ही हजारो करोडोचा गेम खेळताय आणि तुमच्याकडे कोच नाही. मी पण स्वतःला फार शहाणा समजायचो. मी स्वतःला MBA समजायचो, मने बद्दू आवडे. त्यामुळे काय होतं, आम्ही त्यातले कोकणातले हुशार लोक हे स्वतःला शहाणे समजतो. त्यामुळे आम्हाला कोणी काही शिकू शकत नाही ह्या मताचा आम्ही होतो. मी आयुष्यात पहिली जर काही गोष्ट केली तर माझा बिझनेस कोच निवडला किंवा तुमच्याकडे मेंटॉर निवडला पाहिजे. आणि मेंटॉर असा निवडा जो स्वतः बिझनेस करतोय. स्वतः बिझनेस न करणारे भरपूर सल्ले देणारे भरपूर लोक आहेत. स्वतः कधीच काही नाही करत. साहेबांचं तुम्ही ह्या लोकांचे ऐकाल ते खरे सल्ले आहेत. त्यांनी घातले आणि त्यांनी मग सांगितले. अशा फुकटचे सल्ले देणारे भरपूर. स्वतःला बिझनेस येत नाही पण हा बिझनेस कोच आहे. तर बिझनेस करणारा बिझनेस कोच तुमचा कोणी आहे का? तुमच्याकडे एक तरी तुमचा मेंटॉर असला पाहिजे, एक तरी तुमचा बिझनेस कोच असला पाहिजे. माझा बिझनेस कोच आहे प्रकाश गैसाजी, जो 3,000 कोटीचा धंदा करतो, जो 10,000 कोटीचा धंदा करतो. जर मी 300 दीपक गैसा, मी चुकून काही वेगळं बोलू का? प्रकाश दीपक गैसा आयफ्लेक्सचे मालक होते. तर सांगायचा मुद्दा काय, मी त्यांना महिन्यातून एकदा किंवा 3 महिन्यातून एकदा कमीत कमी 3-4 तास बिझनेस स्ट्रॅटेजी डिस्कस करतो. माझे बिझनेसमधले प्रॉब्लेम डिस्कस करतो. मला काय काय इश्यूज आहेत ते मी सांगतो. असा तुमच्याकडे प्रत्येकाकडे बिझनेस नसेल तर पहिला जाऊन बिझनेस कोच घ्या. बिझनेस कोच घेतल्यामुळे काय होतं, हे अशासारख्या माणसाचं आपल्याला यांनी किती वर्ष घालवलेत. 1 कोटी ते 100 कोटी 1000 कोटी करायला त्यांनी काय काय घातलंय. त्यांनी म्हणजे प्रत्येक वेळा ठेच लागून शिकलं पाहिजे असं नाही. दुसऱ्याच्या ठेचीपासून जर शहाणपणा मिळवता आला त्यापेक्षा चांगलं काय असेल. जर मला हा माणूस बिझनेस कोच मिळाला मी नशीबवान आहे. तर मित्रांनो, पहिलं म्हणजे बिझनेस कोच घ्या, हा पहिला. आणि दुसरा म्हणजे राईट कंपनी. एक लक्षात घ्या, तुम्ही ज्या बिल्डिंगमध्ये राहता त्या बिल्डिंगच्या खाली लेडीज बार खोलला, रात्री आपला ते सगळे दारोडे फारोडे फिरत आहेत. तुमच्या फ्लॅटचा रेट वाढेल की कमी होईल? कमी होईल. आणि समजा तुमच्या बिल्डिंगमध्ये शाहरुख खानने फ्लॅट घेतला, तुमच्या बिल्डिंगचा रेट कमी होईल की जास्त होईल? तुम्ही काहीही केलं, फक्त कंपनी राईट आली. मित्रांनो, 2 गोष्टी लक्षात ठेवा. कंपनी मॅटर्स. मी नेहमी जेवायला जातो, मी चांगल्या क्लबची मेंबरशिप घेतो. मी घड्याळ घ्यायला गेलो तरी महागातला घेतो. लोक मला म्हणतात तुझ्या अवकात नसतं घेतलं. हो घेतलं, कारण का मला ना त्या क्लबमध्ये बसायला लागतं. मला 1000 कोटी देणाऱ्या माणसाबरोबर बसायला लागतं, कारण का माझ्या बिझनेसमध्ये मला 500 कोटी 200 कोटी देणार माझ्या मामाकडे मागायला देईल का हो मला? मी माझ्या मित्रांकडे सांगितलं की मला 100 कोटीचा प्रोजेक्ट आहे, 20 कोटी पाठव, देईल का? असं मी सारखं मागायला लागलो तर तो सांगतो मी मला बघितलं की रस्ता बदलतात. कारण मित्रांनो, अशा लोकांमध्ये फिरा जे तुमच्यासारखे बिझनेसमॅन आहेत. बिझनेसमॅन लोकांबरोबर फिरा. तर 2 गोष्टी लक्षात ठेवा, एक कोच आणि एक कंपनी. आणि हेच काम आम्ही करतो. मी माझा मेन रोजीरोटी हा बिल्डर्स अँड डेव्हलपर निर्माण ग्रुपी पब्लिक लिमिटेड कंपनी क्लोजली हेल्ड आहे. मुंबईमध्ये आणि मुंबईच्या आजूबाजूला 3000 कोटीचे प्रकल्प करते. माझी रोजीरोटी चांगली चालते. परंतु मी एक शपथ घेतली आहे की माझी मराठी कम्युनिटी ही बिझनेस कम्युनिटी जाईल. माझ्या मित्राला माहिती आहे, निलेश मोरे पण त्यातलाच एक शिपाई आहे, चंद्रहास पण त्यातलाच एक शिपाई आहे. आम्ही 100 करोडचे 100 उद्योगपती करणार आहोत. मला खांदेकरी 100 कोटीवाला पाहिजे आणि त्याला मी केलेला पाहिजे. आणि हे करण्यासाठी आम्ही मार्स गुरुकुल म्हणून आम्ही लोकांना मेंटॉरिंग करतो. आतापर्यंत 1,500 उद्योजकांना वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांना मार्गदर्शन मेंटॉरिंग करतो. आणि यात कुठलीही फीस घेत नाही, पण फुकट पण देत नाही, फुकटही देत नाही. तो सक्सेसफुल झाला तर त्याच्याकडून त्याचा वाढलेलाही असतो. त्याला फॅन्टम इक्विटी म्हणतात किंवा सक्सेस फी म्हणतात. सक्सेसफुल झाला तर फी दे, नाही झालं तर काही करत नाही, कारण हा आमचा 2 धंदा नाही. मित्रांनो, असा चांगला बिझनेस कोच निवडा. इथे बसलेले जर मिळाले
मी पण लाईनमध्ये आहे. हा असा कोच मिळाला पाहिजे. आता ते बिझी असतात, त्यांच्या आयुष्यातला 1 तास मिळणं पण कठीण असतं. तर ती किंमत 25 लाखापेक्षा जास्त द्यायला लागली तरी द्या, तर असा कोच मिळाला पाहिजे. दुसरा मित्रांना सांगतो, कंपनी तुम्ही तुमच्या ट्रेड ऑर्गनायझेशनमध्ये तुम्ही आहात का? फॉर एक्झाम्पल मी बिल्डर्स आहे, आमची बिल्डर लॉबी आहे, MCA आहे. बार बार स्मरते हैं, अरे सलाम उन सबको जो ध्येय के लिए मरते हैं, सलाम उन सबको जो ध्येय के लिए. खूप पेशंटली आणि खूप पेशंटली मी ह्या कार्यक्रमात, या गप्पामध्ये सहभागी झाला, त्याबद्दल आपले खूप आभार. निलेश मोरेकडे स्नॅक्स इथेच मिळेल, पुढे जाऊ नका. आणि हा जो हॉल तुम्ही बघता आहे ई बाय टुडे, ते सुद्धा सागर जोशी मराठी व्यक्ती आहे आणि तब्बल 1000 करोडचा व्यवसाय आहे. आणि जोरदार टाळ्या सर्व मान्यवरांसाठी आणि तुमच्यासाठी सुद्धा. खूप लक्ष देऊन तुम्ही हा कार्यक्रम ऑर्गनाईज करतात आहे. हॅलो. आणि आता ज्यांनी अर्जपासून फक्त शेवटचे 5 ते मिनिटात प्रवीण पारकर सर स्टेजवर यायचं आहे आणि ही बायोटॉची स्टोरी आणि त्यांची स्टोरी तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी घेऊ पारकर सर, जाऊ नका कोणी जरा. शिवाजी पार्क मध्ये मराठी माणूस आला आणि स्फुरण भरून गेला, हो की नाही? पण आज पहिल्यांदा मराठी उद्योजक शिवाजी पार्क मध्ये सेना भवनच्या समोर 46व्या माळ्यावर आला, मराठीतून सल्ला ऐकला, मराठीतून सल्ला आत्मसात केला आणि ज्या माणसाच्या घरात केला तो पण मराठी आहे, सागर. तो अशी उद्योजकीय चळवळ चालवणारे निलेश मोरे असतील. मी उद्योजक, मी गेली 12 वर्ष पाहतोय. 12 वर्ष निलेश मोरे हजारो लोकांना उद्योजक घडवण्याकरता काम करतायत. आणि असाच एक उद्योजक सागर जोशी आपण ज्यांना पाहतोय. तर काय असतं, एखादा जर अडचण आली, एखादा जर प्रॉब्लेम आला, तर आपला मराठी उद्योजक हेपाळतो, बरोबर? हा, पण कुठेतरी प्रॉब्लेम मध्ये संधी असतं आणि संधीचं सोनं केलं जातं. सगळ्यांनी सांगितलं, सगळ्यांच्या प्रॉब्लेमला करोना आला, यस ऑर नो? हा, पण या करोनामध्ये 1000 करोडचा व्यवसाय करणारा माणूस हा मराठी आहे आणि त्याचं नाव आहे सागर जोशी. या बात लक्षात घ्या, लक्षात घ्या. मगाचपासून काय बिझनेस म्हणजे, कारण ही सगळी जी मंडळी आहेत ही 500-1000 करोडची मंडळी आहेत. आपण आहोत का? अच्छा, आपण यांच्याकडनं प्रेरणा घेतली, येस ऑर नो? हा, पण त्यांचं इम्प्लिमेंटेशन त्यांनी जे भोगलंय ते एवढं सोपं आहे का? हा, पण एक मस्तच, म्हणजे मला राजेंद्र सावंत साहेबांनी जी छान व्याख्या सांगितली, खूप सुंदर, की बिझनेस म्हणजे फक्त खरेदी आणि आयदर तुम्ही त्यांच्यासारखा खरेदीतला एक्सपर्ट पाहिजे, की कशी कमी जागा मिळवतात, कशी कमी पैशात जागा घेतात हे त्यांच्याकडनं शिका, नाही तर विक्रीचा एक्सपर्ट पाहिजे, हो की नाही? आणि आय एम प्राऊड, अरे मी बॉर्न सेल्समन आहे यार. आईने साहेब दूध पण मी रडलो तेव्हा पाजलं, असं कोणीच नाही पाजलं. हा, तो स्वतःला रडून करून मग केलेला माणूस आहे. सो पहिलं तर सेल्स हा जर तुमच्या विषयाचा कणा असेल तर लक्षात घ्या, ह्या माणसाने डायरेक्ट सेलिंग या इंडस्ट्रीचा इतिहास बदलून टाकला. सागर जोशी ही व्यक्ती गेली 18 वर्ष ऍज अ वेंडर म्हणून काम करत होती आणि वेगवेगळ्या कंपन्यांना प्रोडक्ट्स किंवा थेरपीज देत होती. करोना झाला, हे घरात बसले, कुठे जाता येत नव्हतं. आणि नंतर विचार केला की आज करोनामध्ये आपल्याला ऑक्सिजनची किंमत कळली, की ज्याच्या शरीरातला ऑक्सिजन खाली तो माणूस, हा म्हणजे ऑक्सिजन खाली माणूस, हा, पण हा बॉडी ऑक्सिजन किंवा हा प्राणवायू हा फक्त करोना करता नव्हता, आपल्या ह्युमन करताय. आणि आपलं पंचतत्वाचं ज्ञान
किंवा आपल्या योगाचं ज्ञान जोपर्यंत अमेरिका एक्सपेक्ट करत नाही किंवा बाहेरचे देश करत नाही तोपर्यंत आपण त्याला. अच्छा, कराटे कोणाचा? कोण म्हणतं जपानचा? अच्छा, योगा कोणाचा? अच्छा, आज जी जगाला सगळ्या पॅथींना ज्याने भुरळ घातली आहे ती नॅचरोपॅथी कोणाची? काय म्हणता, खरं की काय? तुम्हाला कधी कळलं? पहिलं त्यांनी सांगितलं. नाही साहेब, आपण सगळ्या आपली मार्केटिंग करत नाही. आणि ह्या माणसाने फक्त तेवढंच केलं, कोविड मध्ये पंचतत्वावर काम करून एक निसर्गाची बायोमॅग्नेटिक थेरपी ही जनतेसमोर आणली. झालं असं की जेव्हा कोविड मध्ये इलाजच नव्हता आणि लोक ऑक्सिजनच्या कमीमुळे मरत होती, ह्यांनी अग्नी, वायू, जल, पृथ्वी, आकाश यापैकी पृथ्वी तत्व आणि जलतत्व यावर काम करून लोकांना 1-2 नाही 3.5 लाख पेशंट्सना कोविड मधनं बरं केलं, फक्त पाणी पिऊन. आणि ते सुद्धा आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून. मी ऍज अ डॉक्टर आयुष मंत्रालयाला ऍज अ कन्सल्टंट म्हणून काम करत होतो. मी पण त्या वेबिनारला आलो, माझाही विश्वास नव्हता. बट जेव्हा मी ते मिरेकल पाहिलं तेव्हा हेल्दी इंडिया, वेल्दी इंडिया अँड हॅपी इंडिया या मिशन मध्ये मी काम करता करता या योजनेत सहभागी झालो. आणि डायरेक्ट सेलिंग याची एक शास्त्रशुद्ध गव्हर्नमेंटची ट्रेनिंग आहे. आपल्या सेंट्रल मिनिस्ट्रीमध्ये MSME हे डिपार्टमेंट आहे, मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस. तुमच्यापैकी किती जण त्या डिपार्टमेंट कडनं फ्री शिक्षण घेतलेलं आहे? अरे वा, म्हणजे तिकडनं फ्री शिक्षण मिळतं उद्योजकांना, हे तुम्हाला माहिती आहे. सबसिडी आहे, शिक्षण आहे. आणि अशा सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या अशा कार्यक्रमातून किंवा यांच्याकडनं मिळत असतात. तशाच कार्यक्रमात ह्या माणसाने पहिल्यांदा डिक्लेअर केलं की मी हे डायरेक्ट सेलिंगच्या माध्यमातून करतोय 2021. आणि घडलं असं, गेल्या 5 वर्षात डायरेक्ट सेलिंग मध्ये काम करत असणाऱ्या हजारो लाखो कंपन्यांना या माणसाने मागे टाकलं, मराठी माणसाने मागे टाकलं. आणि या वर्षीच्या इंडिया डायरेक्ट सेलिंगच्या मॅगझिन मध्ये पहिल्या 50 कंपन्यांचं नाव आहे, ज्यापैकी 13 नंबरची कंपनी ई बायोटोरियम ही मराठी माणसं. आणि हे फक्त 5 वर्षात केलं. सुरुवात स्वतःवर विश्वास ठेवून झाली. एक 5000 स्क्वेअर फीटचं छोटस स्लम एरियातल्या मॅन्युफॅक्चरिंग युनिट पासून 1 लाख स्क्वेअर फीटचं स्वतःचं मिरर रोडला त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग आहे. दिल्लीमध्ये 6 माळ्याची बिल्डिंग आहे. आणि संपूर्ण भारतभर 29 राज्यात 5 युनियन टेरिटरीज मध्ये 28 लाख डिस्ट्रीब्युटर्स काम करत आहेत. तेही एकही रुपया इन्व्हेस्ट न करता, विदाउट एनी इन्व्हेस्टमेंट, विथ गव्हर्नमेंट ट्रेनिंग. आणि अशा हा महामेरू आता खूप लांब पर्यंत जातोय. आणि तो मला सांगतोय माझं काहीतरी बोल. तर सर एक फक्त 1 मिनिटात सांगतो, ही सगळी सक्सेसफुल माणसं आहेत आणि मी फेल्युअर आहे. कारण मी सुद्धा 2 लाख रुपये पगार असलेली नोकरी सोडून बिझनेस केला. सर यू नो श्री महाराज ग्रुप ऑफ कंपनी, मी 600 कोटीचा प्रोजेक्ट टाकलेला. आणि मी एका अशा कंपनीत कामाला होतो जिकडे ऍज अ CEO 2008 मध्ये माझी सॅलरी 2 लाख रुपये होती. नॉट CTC, टेक होम, शोफर ड्रिव्हन कार. लग्न झालेलं होतं. लग्न नोकरीच्याच जीवावर झालं, नाही तर झालं नसतं. हा, कारण जेव्हा मी नोकरी सोडली तेव्हा मला माझ्या घरातल्यांनी बाहेर काढलं, नातेवाईकांनी कार्यक्रमाला बोलवणं बंद केलं. हा, पण होता एक खोळ आणि केला बिझनेस. आणि झालं असं की 2010ला सुरू केलेला बिझनेस एवढा सक्सेसफुल झाला, कारण जो माणूस 2 लाख पगार देत होता तो तर वेडा नव्हता, काहीतरी टॅलेंट असल्याशिवाय तो देत नव्हता. आणि आपण काय कोणाला काही विकू शकतो. त्यामुळे तो बिझनेस सक्सेस झाला. पण दुर्दैवाने मी घेतलेल्या जमिनीवर, म्हणजे मी केलेल्या इन्व्हेस्टमेंटवर, काही करोडोंच्या इन्व्हेस्टमेंटवर
गव्हर्नमेंटचे नियम बदलले. वर्ल्ड काय त्याला म्हणतात, जागतिक पर्यावरण केंद्र यांनी काही रिझर्व्ह प्लॉट्स केले आणि कोकणामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये 192 गावं ही ग्रीन झोन मध्ये गेली. आणि मी माझी इन्व्हेस्टमेंट केलेले सगळे पैसे, बँकेचे पैसे, मार्केटमधले पैसे किंवा मी ज्यांना जमीन विकली त्यांच्याकडनं घेतलेले पैसे हे एका दिवसात झिरो झाले. आता काय असतं, जेव्हा तुम्ही यशाच्या शिखरावर असता तेव्हा तुम्हाला तुमच्या रंगलेल्या गालांना मुके घ्यायला अनेक लोक आहेत, पण तोच गाल जेव्हा बरबटतो अपयशाने पुसायला कोणी येत नाही. माझ्या बरोबरही तेच झालं. बँकेचा NPA होणं, तुम्ही NPA झाल्यानंतर बँकेशी 101 ची कारवाई होणं, त्याला तुम्ही तोड देणं, इन्व्हेस्टरला, मार्केटला. माझ्याकडे फक्त 2 पर्याय होते. एक मार्केट सोडून पळून जाणं किंवा आत्महत्या करणं. मी तिसरा पर्याय निवडला. मी म्हटलं जे होईल ते होऊन जाऊन दे. कारण मगाशीच आपला आदर्श सांगितला छत्रपती शिवाजी महाराज, त्यांनी सांगितला तो पुरंदरचा तह. सर 23 किल्ले होते, पण त्याही पेक्षा आग्र्याची कैद, शिवाजी संपला ह्या बातमीने मुघल पेक्षा पोर्तुगीज, इंग्रज, डच, वलदेसी हे खुश झालेले, कारण तिकडे गेलेला परत येणारच नाही. आणि 80% गमावलेलं साम्राज्य ज्या छत्रपतींनी पुढच्या 3 वर्षात कितीतरी पट केलं, आणि जर आपण शून्य कधीच होणार नाही. आणि माझं कसं वाचनाची आवड आहे, रिच डॅड पुअर डॅड बरीच पुस्तकं वाचलेली होती. आणि ते पुस्तक वाचता वाचता एक सुंदर मुलाखत मी वाचलेली बिल गेट्सची. आणि जगात सगळ्यात श्रीमंत माणसाला हा प्रश्न विचारण्यात आलेला की जर मायक्रोसॉफ्ट नसेल उद्या सकाळी असं तुला कळलं तर तू काय करशील. तर तेव्हा त्याने सांगितलं की जर माझ्यासमोर उद्या दुसरा काही व्यवसाय नसेल तर मी एकच व्यवसाय करीन, तो आहे नेटवर्क मार्केटिंग. आणि ज्याला पूर्वी हिंदुस्थानात, भारतात मानाचं स्थान नव्हतं, दुनिया पाहत होती त्याकडे फार वेगळ्या पद्धतीने. कारण काय, प्रत्येक बिझनेस मध्ये वाईट आणि चांगली, जसे कोरोनामध्ये लोकांच्या डॉक्टरांची घरं म्हणली, यस ऑर नो, म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगले आणि वाईट लोक आहेत की नाही. आज कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये आमचे राजेंद्र सर आहेत, चांगले आहेत की नाही, पण बाकी लोक आहेत की नाही वाईट. प्रत्येक क्षेत्रात कमी जास्त लोक असतात, पण जी लोक काही जबरदस्त करतात पण त्यांच्यावर जेव्हा एखादा कायदेशीर प्रॉब्लेम येतो ना, मग त्याच्यात चूक कोणाची आहे हा नंतरचा मुद्दा असतो. एक मला खूप मोठं नाव इकडे आवर्जून घ्यावं असं वाटते, कारण मी यांच्या कार्यक्रमामध्ये अनेक वेळेला त्यांना पाहिलंय. DSK उद्योजक आहेत की नाही, आजही लढतायत की नाही, जेलमध्ये जाऊन आले की नाही. जेलमध्ये जाणं त्यांच्या व्यक्तिगत गोष्टींबद्दल मला काही बोलायचं नाही, पण जर एखादा माणूस 35 वर्ष इमाने इतबरे लोकांना सगळं करतोय आणि ह्या रेरा किंवा अजून कोणत्या अडचणीमुळे जर त्यावर टेक्निकली अडकतोय, तर आज तुम्ही प्रसिद्धीच्या झोतात असताना सगळे असतात, अपयशात कोणी नसतं. माझंही तसंच झालं, माझ्यावरही केस झाल्या आणि त्या सगळ्या लिगल केसला परत पुरून त्याच्या छाताडावर पाय देऊन आज परत मी काम करतोय आणि डायरेक्टर इंजिनियर. आणि मला हे सांगायला अजिबात लाज वाटत नाही की माझ्यावर केस झाल्या, कारण या भारतात एक वेळ तुमच्या टकल्यावर केस उगवणं कठीण आहे, पण भारतात कोणावर केस करणं हे फार सोपं आहे. आणि केस करायला काही लागत नाही, केस झाल्यावर तुम्ही निर्दोष आहे हे सिद्ध करायला वकील लागतो. सो सर, थँक्यू व्हेरी मच, तुम्ही आज इथे आलात, मला बोलायला संधी दिली. सागर जोशींनी तुम्हाला एक अजून निरोप दिलाय, तो व्हॉट्सअप आलाय की तुमचा नेक्स्ट प्रोग्राम कधी असणार.